नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। चला तर मग बघा, एक नवीन अपडेट्स आलेला असणार आहे मृदा संधारण पदभरती 2026। ओके, मग आता ही जी काही मृदा संधारण पदभरती असणार आहे याच्यामध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्यात बघा। तर जाहिरात प्रसिद्ध असेल, अभ्यासक्रम, पदे, त्याचबरोबर पात्रता आणि परीक्षेची पद्धत आताच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मग जी काय असणारी मृदा संधारण पदभरती 2026 असणार आहे त्याच्याविषयी, परंतु आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे एमपीसी बेस्ड नवीनच ज्या काही नुकत्याच एमपीसी बेस्ड ज्या काही नवनवीन बॅचेस आहेत हे आम्ही चालू करतोय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बघा एलएसओ बॅच असेल, एफडीए बॅच असेल, टीईटी टेट बॅच, जलसंधारण बॅच असेल, मृदा संधारण बॅच असेल, औषध निर्माता, नगर परिषद भरती, त्याचबरोबर बघा कोणती आणखीन या ठिकाणी आरोग्य सेवक, आदिवासी बॅच, तलाठी बॅच, पशुसंवर्धन भरती, अंगणवाडी सुपरवायझर, स्वच्छता निरीक्षक, एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स असेल, महिला व बाल विकास असेल आणि आरोग्य सेविका बॅच, या बॅचेस आपण काय करतोय तर एमपीसी पॅटर्न नुसार काय करतोय तर चालू करणार आहे नुकत्याच। जर का तुम्हाला याच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊ शकताय। ओके, चला तर मग बघा या ठिकाणी संजय राठोड म्हणजेच प्रामुख्य कोण आहे बघा, तर मृदा संधारण विभाग अधीक्षक समकक्ष करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा काय असणार तर हा मोठा निर्णय असणार आहे। विभागाच्या 8767 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला नुकतीच काय करण्यात आले असणार तर मान्यता देण्यात आलेली आहे। बघा किती असणार आहे पद तर 8767 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सोबतच कृषी अभियांत्रिकी असेल या पदांना सुद्धा मान्यता मिळालेली आहे। तसेच 29 महानगरपालिकांचे केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत मृद व जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राबवण्यासाठी नवीन 31 पदांना मंजुरी। बघा आहे त्या जुन्या पदांच्या बरोबर परत नवीन 31 पदे त्यांच्यामध्ये इन्क्लूड्स करण्यात आलेली असणार आहेत। या आकृतीबंधानुसार आता सर्व 34 जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालये, राज्यस्तर व जिल्हा परिषद कार्यालये इत्यादी ठिकाणी कार्यरत होणार आहेत। ओके, मग ही एक काय असणार आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आत्ताच प्राप्त नवीन माहितीनुसार मृदा संधारण, मृदा आणि जलसंधारण जे काही विभाग असणार या विभागामध्ये दोन्हीमध्ये मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये 8667 रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। वर्षभरापूर्वी मंत्री संजय राठोड यांनी ही असताना केली होती। आता ही जी काही प्रक्रिया केली होती ही रखडली होती, परंतु आता तरी या पदांच्या भरती प्रक्रियेला वेग मिळालेला असणार आहे। मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करून ही प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली असणार आहे। महत्वाचे तपशील बघा, याच्यामध्ये विभाग कोणता विभाग असणार तर मृदा आणि जलसंधारण विभाग असणार आहे महाराष्ट्र शासन। एकूण पदे 8667 पदे असणार आहेत। तसेच याच्यामध्ये नवीन 21 नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली असणार आहेत। मुख्य पदे बघा, जलसंधारण अधिकारी, उप अभियंता, अधीक्षक, अभियंता आणि काय असणार प्रशासकीय इतर कार्यकारी। पात्रता आणि निकष, शैक्षणिक पात्रता बघा, जलसंधारण अधिकारी म्हणजे स्थापत्य, यामध्ये मुख्य पदासाठी उमेदवाराकडे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदविका म्हणजेच डिप्लोमा किंवा पदवी म्हणजेच डिग्री बीई कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे, त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार 5 वर्षांची काय देण्यात आलेली असणार तर शिथिलता देण्यात आलेली असणार आहे। बघा सगळ्यात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे जे काय असणार आहे जलसंधारण अधिकारी असणार आहेत। यामध्ये मुख्य पदासाठी उमेदवाराची स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदविका म्हणजेच डिप्लोमा आणि काय असणार डिग्री कंप्लीट असणं गरजेचे आहे। बघा पदविका किंवा डिग्री असं दोन्ही सांगितलं या ठिकाणी। ओके, त्याच्यानंतर बघा परीक्षा पद्धत आता भरतीसाठीची परीक्षा पद्धत ही 200 गुणांची असणार आहे। यामध्ये खालील विषयांचा समावेश केला जाणार आहे जसं की मराठी असेल, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच जो काही त्यांचा टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे हा।
ओके, परीक्षेचा अभ्यासक्रम बघतोय बघा आपण, तर मृदा आणि जलसंधारण अधिकारी यामध्ये स्थापत्यतेसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम 2 मुख्य भागांमध्ये विभागलेला असणार आहे. ओके, जो की 200 गुणांच्या या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. यामध्ये अतांत्रिक भाग म्हणजेच काय असणार, नॉन टेक्निशियल जो काय भाग असणार आहे हा एकूण 80 गुणांच्या साठी असणार आहे. या भागात एकूण 40 प्रश्न असून प्रत्येकी 2 गुणासाठी 1 प्रश्न असणार आहे. मराठीमध्ये व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी यांचा समावेश असणार आहे. तर इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स, फ्रेजेस आणि कॉम्प्रेन्सेशन. सामान्य ज्ञान यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि भारतीय संविधान, चालू घडामोडी, त्याचबरोबर जलसंधारण क्षेत्रातील शासकीय योजना असणार आहे. बौद्धिक चाचणी बघा, अंकगणित, त्याचबरोबर मालिका, सांकेतिक भाषा, नातेसंबंध आणि काय असणार, तर्कसंगत प्रश्न. तर तांत्रिक भाग म्हणजे जो काय असणार टेक्निकल पार्ट्स असणार आहे, याच्यामध्ये 120 म्हणजे 60 प्रश्न 120 गुणांच्या साठी विचारले जाणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स मध्ये विटा, सिमेंट, कॉन्क्रीट, इमारतीचे भाग आणि बांधकाम पद्धती. त्याच्यानंतर सर्वेइंग मध्ये प्लेन टेबल, त्याच्यानंतर थिओडोलाइट, लेवलिंग आणि काय असणार आधुनिक सर्वेक्षणाची साधने. सॉइल मेकॅनिझम याच्यामध्ये मातीचे गुणधर्म, कडकपणा, त्याचबरोबर काय असणार शेअरिंग स्ट्रेंथ अँड काय असणार बेअरिंग कॅपॅसिटी असणार आहे. त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स अँड काय असणार आहे हायड्रोलिक्स, याच्यामध्ये द्रवाचे गुणधर्म, पाण्याची प्रवाहतता, फ्लो आणि पाईपलाईन मधला प्रवाह. त्याच्यानंतर हायड्रोलॉजी अँड वॉटर रिसोर्सेस, पावसाचे प्रमाण, रन ऑफ, भूगर्भातील पाणी आणि विहिरींचे प्रकार. ओके, त्याच्यानंतर इरिगेशन इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये सिंचन पद्धतीचा समावेश केला जातो म्हणजेच ड्रिप, स्प्रिंकलर्स, धरणांचे प्रकार, सांडवे आणि कॅनॉल डिझाईन्स असणार आहेत. वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स, मातीचे बांध, सिमेंट नाला बांध, त्याच्यानंतर गॅबियन स्ट्रक्चर्स आणि शेततळे यांचे काय असणार तर निर्मितीचे तंत्रज्ञान. ओके, जर का तुम्हाला यामध्ये मृदा आणि जलसंधारणामधील अधिक काही माहिती हवी असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा. ओके, आता जाता जाता पुन्हा एकदा या ठिकाणी बघायचे ज्या काही बॅचेस आहेत हे आम्ही एमपीसी बेस्ड करणार आहेत. आता या ठिकाणची जी काय असणारी जलसंधारण आणि मृदा संधारणाची सुद्धा जी काही बॅच आहे ही सुद्धा एमपीसी बेस्ड असणार आहे. परीक्षा सुद्धा एमपीसी कडे सोपवण्यात आलेली असणार आहे. त्यामुळे काय बदल असणार आहेत हे आपण आपल्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ओके, चला तर मग अशीच आणखीन काही अपडेट माहिती घेऊन आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.